काँग्रेसच्या काळामध्ये मी लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना मला सांगितलं तुम्ही डेअरी टाका. मी माझ्या शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्रातून कर्ज घेतलं आणि डेअरी टाकली. 6 गायी घेतल्या, 2 म्हशी घेतल्या. पहिल्या वेतात दूध झालं. आणि नंतर ज्यावेळी त्या सगळ्या म्हशी खाली झाल्या, त्या काही गरम होऊन काही पुढं काही कामच नाही झालं. कारण गाय गरम झाली तर डॉक्टर गायब राहायचा, डॉक्टर गावात राहिला तर गाय गरम नव्हती होत, आणि दोन्ही आला तर सांड फेल होत होता. शेवटी डेअरीचा बाजा वाजला, बँड बाजा, आणि मी जनावरं विकून टाकले. कारण काँग्रेसच्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष नाही दिलं गेलं. आज मला आनंद आहे की आज आपल्या समोर 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग करण्याचं सौभाग्य मला मिळालं. मी सांगितलं की हा मार्ग करत असताना जे आमचे वारकरी पायी जातात त्यांचे पाय जळायला नको म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरोबर अशी व्यवस्था करा की टाईल्स अशा लावा की मध्ये गवत लागेल, की जेणेकरून आपल्या या पालखीच्या प्रवासामध्ये जाणारे जे आपल्या विठ्ठलाचे भक्त आहेत त्यांच्या पायाला कुठल्याही प्रकारची तकलीफ होऊ नये. आज माझी आई नाही आहे, पण मरण्याच्या 6 महिन्याच्या पूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला गेली होती. आणि मरायच्या आधी तिने मला एवढंच म्हटलं, नितीन काही कर म्हणा, तुला जर कधी संधी मिळाली तर गाणगापूरचा रस्ता जरूर कर रे म्हणे. माझी पूर्ण कंबर लचकून गेली. हा खराब रस्ता होता. म्हणजे मला आठवते एकदा मी महाराष्ट्राला एका गावात रस्त्याने चाललो होतो. माझ्याबरोबर एक तरुण मुलगा आपल्या बायकोला घेऊन मोटरसायकलवर चालला होता. तो मोटरसायकलवर जात असताना सारखा मागे वळून पाहत होता. तर माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, पाहुणे साहेब तुमची क्रेज आहे, तो मागे वळून पाहून आला. अरे म्हटलं मूर्खा, तो मला नाही पाहून आला, तो हात लावून पाहून आला आपल्या बायकोला, आहे का पडली, आहे का पडली. कारण रस्त्यामध्ये एवढे गड्डे होते का तो चिंता करत होता. हा देश बदलला आहे आणि आपला शेतकरी आता बदलत चाललेला आहे. केवळ शेतकरी अन्नदाता नाही, शेतकरी ऊर्जादाता झाला. ऊर्जादाता नाही, इंधनदाता झाला. मी 2004 पासून आपल्या देशामध्ये सातत्याने पाठपुरावा करतोय की या देशातला शेतकरी या देशाला इंधन म्हणजे आपला पेट्रोल डिझेलचा पर्याय देऊ शकतो. पण आउट ऑफ बॉक्स जेव्हा कुठलाही विचार असतो तो पटवण्याकरता वेळ लागतो. मी ब्राझीलमध्ये गेलो होतो, अटल बिहारी वाजपेयींनी मला पाठवलं होतं. आणि मला आनंद आहे की आज शेतकरी खऱ्या अर्थाने इंधनदाता झाला. माझ्याकडे टोयोटो कंपनीची इनोव्हा गाडी आहे, मुंबईला आहे, नागपूरला आहे आणि दिल्लीला आहे. ही 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते आणि 60% वीज तयार करते. आणि तिच्या ॲव्हरेज बाई जर तुलना केली तर तिचा रेट 25 रुपये लिटर पेट्रोल पडेल, इतका स्वस्त आहे. हिरो, होंडा, बजाज, टीव्हीएस या सगळ्या कंपनीच्या मोटरसायकल आता इथेनॉलवर आल्या आहेत 100%. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. इंडियन ऑइल महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू 4 राज्यात 400 पंप उघडणार आहे इथेनॉलचे. आणि एवढंच नाही तर टाटा, महिंद्रा, सुझुकी, हुंडाई, टोयोटो या 5ही कंपन्या 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आता मार्केटमध्ये आणणार आहे. एवढंच नाही तर औरंगाबाद, संभाजीनगरला टोयोटो कंपनी माझ्याकडे आली आणि त्यांनी 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून इथेनॉलच्या गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग ते औरंगाबादला सुरू करत आहेत. याचा फायदा कोणाला मिळणार आहे? आज आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल इम्पोर्ट होत आहे.